मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात मोरिंगा पावडर प्रोसेस पार्ट 2. तर मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बरंचसं काही पाहिलेलं होतं या मोरिंगा पावडरची प्रोसेसबद्दल, म्हणजे ती कशी करायची त्याच्यातला काही भाग पाहिलेला होता. पण आज जो मी भाग दाखवणार आहे तो मुख्य भाग आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण तत्पूर्वी मंडळी, आज 3 जुलै 2026 आणि 3 जुलै 2026 या दिवशी मला 3 ऑर्डर मिळालेल्या आहेत आणि ह्या तिन्ही ऑर्डर मी कोरिअरने उल्हासनगर मुंबई येथे पाठवणार आहे. हे बघा, ह्या 3 ऑर्डर आहेत. या तिन्ही ऑर्डर आता उल्हासनगर मुंबई येथे जाणार आहेत. तर आणि ह्या ज्या ऑर्डर जाणार आहेत त्या पूर्णपणे कोरिअरने जाणार आहेत आणि कस्टमरला माझ्या कोरिअर सर्व्हिस फ्री असणार आहे. त्यांना फक्त या प्रॉडक्टचे पैसे द्यायचे, कोरिअरचे पैसे द्यायचे नाहीत. ते मी त्या माझ्या कस्टमरला फ्री देतोय. तर तुम्ही लक्षात घ्या आणि ऑर्डर लवकरच माझ्या जो काही नंबर स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर आजच ऑर्डर बुक करा. कारण कसं होतं की मंडळी, पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये चांगला ठीकठाक शेवग्याचा पाला मिळणं फार कठीण होतं आहे. ठीक आहे, तर आपण आता मूळ विषयावर येऊ. तर मोरिंगा पावडर प्रोसेस मागच्या वेळेला आपण पाहिले. आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय, तो फोटो बघा आणि मग त्या फोटोवर आपण बोलूया. तर हा जो फोटो पाहिला ना मंडळी, हा शेवग्याच्या ज्या काही फांद्या आहेत छोट्या छोट्या त्या काढून मी त्या अशा एका शेडमध्ये माझ्या त्या बांधून टांगून ठेवलेल्या आहेत सुकण्यासाठी, सावलीमध्ये सुकण्यासाठी. कारण मला उन्हामध्ये त्या सुकवायच्या नाही आहेत, त्यामुळे त्या सावलीमध्ये सुकवण्यासाठी त्या टांगून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणतात ना, उन्हामध्ये ते सुकवायचं नाही, कारण उन्हामध्ये जर सुकवलं तर त्याच्यातलं कार्बोहायड्रेट, त्याच्यातलं मॅग्नेशियम, त्याच्यातलं पोटॅशियम किंवा त्याच्यातलं अनेक तत्व जी आहेत ती निकामी होऊन जातात. किंवा ड्रायरमध्ये जरी त्याला हीट दिली तरी ती निकामी होऊन जातात. तेवढं त्याचं पर्सेंटेज आहे, ते पर्सेंटेज मिळत नाही. म्हणून हा पाला मी सावलीमध्ये सुकवतो. आणि म्हणतात हे, म्हणजे भारतामध्ये असं म्हणतात की मोरिंगा हे सुपर फूड आहे मित्रांनो. तर ते सुपर फूड तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये ठेवा. आता याच्यानंतरचा हा सुकवलाय पाला, तर याच्यानंतरचा आपण पुढचा भाग आता बघूया. तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतोय, त्या व्हिडिओमध्ये बघा. तर हा टांगलेला पाला आता 2 दिवस चांगला सुकला होता आणि त्याच्यानंतर मी एक स्वच्छ कपडा घेतला, चादर घेतली आणि त्या कपड्यावर हा टांगलेला पाला जो आहे त्याच्या फांद्यांमधून जो पाला होता तो पाला असा व्यवस्थित काढून तो एका चादरीवर सुकायला ठेवला, तोही सावलीत. आणि मंडळी, हा सुकल्यानंतर 2 दिवसांनी सुकल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जसं दिसते तसा तो कुरकुरीत होतो. आणि मग कुरकुरीत झाला की मग त्याचं सॉर्टिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काही पिवळी पानं असतील, त्याच्यामध्ये काही झाडाच्या फांद्या छोट्या छोट्या जे काही असतील, असं काही असेल ते काढलं जातं. बाकी केर कचरा त्याच्यामध्ये काही नसतो. पण झाडांच्या जे काही छोट्या छोट्या फांद्या असतात ते सगळं काढलं जातं, सॉर्टिंग केलं जातं आणि तिथं फक्त ठेवलं जातो पाला. आणि हा पाला ज्या वेळेला पूर्णपणे सुकला जातो त्यावेळेला मित्रांनो, हा घरी आणून त्याच्या मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये तो बारीक केला जातो, त्याची पावडर केली जाते. आणि पावडर झाल्यानंतर मात्र ही पावडर कमीत कमी 4 वेळा चाळून घेतली जाते. म्हणजे त्याने काय होतं की त्याच्यामध्ये अजूनचे काही छोटे 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 कचरा असतो किंवा ते फांद्या असतात, तो सगळं निघून जातं आणि प्युअर फायनल प्रॉडक्ट, फाईन प्रॉडक्ट हे आपलं 4 वेळा चाळल्यानंतर आपल्याला. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये बाकी काहीही नसतं, ना कलर असतो, ना बाकी काही केमिकल असतं, काहीही नसतं. हे घरगुती अगदी सेंद्रिय असं हे प्रॉडक्ट आहे.
खात्रीशीर असं प्रॉडक्ट आहे. आणि खाली माझा जो नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमची ऑर्डर आजच बुक करा मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो की तुमच्यापर्यंत ही ऑर्डर पोहोचवण्याचं काम, हे प्रॉडक्ट पोहोचवण्याचं काम माझं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपया पण खर्च करायचा नाही. फक्त तुम्हाला तुमचा घरचा पत्ता, पिनकोड सहित आणि नाव एवढंच द्यायचं आणि पैसे हे एवढं दिल्यानंतर हे प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे. तर मित्रांनो, हे प्रॉडक्ट तुम्ही जर तुमच्या दररोजच्या आहारामध्ये ठेवलं तर काय होतंय की तुमचं हाडांचे जे काही रोग आहे, सांधेदुखी आहे, डोळ्याचे विकार आहे, पोट साफ होत नसेल तर ते पोट साफ होतं, डायबिटीज, शुगर, तुमचं BP अशा अनेक रोगांवर हे काम करतंय. आणि नेक्स्ट टाइम आपण जो काही व्हिडिओ बनवणार आहे तो याच्यामध्ये जे जे काही कंटेंट आहेत त्या एका कंटेंटवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. की सपोज कार्बोहायड्रेट, पुढचा व्हिडिओ तुमचा कार्बोहायड्रेटवर येणार आहे. तर याच्यामधलं मोरिंगामधलं कार्बोहायड्रेट हे तुमच्यासाठी काय काम करतं, हे आपल्या बॉडीसाठी काय काम करतं, हे आपण आता पुढच्या आजच्या उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मित्रांनो, रोज आहारात त्याचा उपयोग करा. फारसा खर्च नाही. ॲलोपॅथीपेक्षा याचा खर्च फार कमी आहे आणि हे घेतल्यानंतर मात्र तंदुरुस्त राहाल. तुम्हाला अजून खात्री पटण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मोरिंगा पावडर सर्च करा आणि त्या मोरिंगा पावडरचे फायदे, तोटे काय असेल किंवा त्याचं गुणधर्म जे काय असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर हवं असल्यास माझ्याकडून ही ऑर्डर बुक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोरिंगा पावडरमध्ये असलेलं कार्बोहायड्रेट हे तत्व आपल्या शरीरासाठी काय काम करतं. धन्यवाद.